इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा 2027 ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू. महत्त्वाच्या तारखा, फोटो नियम, शुल्क आणि शाळांसाठी संपूर्ण मार्गदर्शक. नमस्कार विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक मित्रांनो. आपल्या सर्वांचे अमित टेककट्टा या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे 04 यांच्यामार्फत फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या इयत्ता 10वी म्हणजेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या ऑनलाईन आवेदनपत्रांबाबत महत्त्वाचे प्रकटन जारी करण्यात आले आहे. या प्रकटनानुसार विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया, नियमित शुल्क, विलंब शुल्क, अतिविलंब शुल्क, शाळांनी शुल्क भरण्याच्या तारखा, प्रीलिस्ट, फोटो अपलोड करण्याचे नियम, UDIS+ आणि पेन ID, APPARID, ITI ट्रान्सफर ऑफ क्रेडिट, SBIE कलेक्ट पेमेंट आणि ॲप्लिकेशन स्टेटस याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे फॉर्म भरल्यानंतर फोटो बदलता येणार नाही, तसेच अंतिम मुदतीनंतर मुदतवाढ दिली जाणार नाही, अशी स्पष्ट सूचना मंडळाने केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शाळांनी ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग संपूर्ण माहिती जाणून घेऊया. 1. सर्वात महत्त्वाच्या तारखा सर्वप्रथम पाहूया. इयत्ता 10वी फेब्रुवारी ते मार्च 2027 परीक्षेच्या ऑनलाईन आवेदनपत्रांच्या महत्त्वाच्या तारखा. नियमित शुल्कासह आवेदनपत्र. नियमित शुल्कासह आवेदनपत्रे भरण्याचा कालावधी आहे बुधवार 19 ऑगस्ट 2026 ते शनिवार 31 ऑक्टोबर 2026. म्हणजे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र 19 ऑगस्टपासून भरता येणार असून 31 ऑक्टोबर 2026 ही अंतिम तारीख आहे. शाळांनी शुल्क भरण्याची तारीख. माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी आहे सोमवार 31 ऑगस्ट 2026 ते शनिवार 31 ऑक्टोबर 2026. ही तारीख शाळांनी विशेष लक्षात ठेवणं आवश्यक आहे. विलंब शुल्कासह आवेदनपत्र. जर नियमित कालावधीत आवेदनपत्र भरता आले नाही तर विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची संधी देण्यात आली आहे. ही तारीख आहे रविवार 1 नोव्हेंबर 2026 ते रविवार 15 नोव्हेंबर 2026. अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्र. यानंतर अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्र भरण्याची संधी आहे. कालावधी सोमवार 16 नोव्हेंबर 2026 ते सोमवार 30 नोव्हेंबर 2026. आणि येथे एक महत्त्वाची बाब म्हणजे अतिविलंब शुल्क प्रति विद्यार्थी प्रतिदिन 50 रुपये आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी शक्यतो नियमित शुल्काच्या कालावधीतच फॉर्म भरावा. प्रीलिस्ट आणि शुल्क पावती जमा करण्याची अंतिम तारीख. शाळांनी शुल्क पावती आणि प्रीलिस्ट संबंधित विभागीय मंडळाकडे जमा करण्याची अंतिम तारीख आहे सोमवार 7 डिसेंबर 2026. आणि सर्वात महत्त्वाची सूचना, आवेदनपत्रे भरण्याच्या मुदतीत कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. 2. कोणत्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले जाणार? आता पाहूया हे ऑनलाईन आवेदनपत्र कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे. सर्वप्रथम 1. नियमित विद्यार्थी. नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्र UDIS+ मधील PENID वरून ऑनलाईन पद्धतीने भरली जाणार आहेत. 2. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी. ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यायची आहे म्हणजेच रिपीटर किंवा पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, त्यांचेही आवेदनपत्र भरायचे आहे. 3. प्रायव्हेट कॅन्डिडेट एनरोलमेंट सर्टिफिकेट प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी म्हणजे प्रायव्हेट कॅन्डिडेट, यांनाही ऑनलाईन आवेदनपत्र भरता येणार आहे. 4. श्रेणी सुधार योजना, क्लास इम्प्रूव्हमेंट किंवा श्रेणी सुधार योजनेअंतर्गत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे आवेदनपत्रही भरायचे आहे. 5. तुरळक विषय घेणारे विद्यार्थी. तुरळक विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही ही प्रक्रिया लागू आहे. 6. ITI विद्यार्थी. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांचेही आवेदनपत्र भरायचे आहे. या विद्यार्थ्यांसाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन प्रक्रिया करावी लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचा APPARID उपलब्ध आहे त्यांच्या आवेदनपत्रामध्ये APPARID नोंदवणे आवश्यक आहे. त्यामुळे
फॉर्म भरताना APPARID उपलब्ध असल्यास तो योग्य पद्धतीने नोंदवला आहे का हे तपासा. 4. ITI आणि ट्रान्सफर ऑफ क्रेडिट. आता ITI विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना. कौशल्य सेतू किंवा ITI अंतर्गत ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित विषयासमोर ट्रान्सफर ऑफ क्रेडिटची नोंद करणे आवश्यक आहे. तसेच आवश्यक कागदपत्रांची हार्ड कॉपी संबंधित विभागीय मंडळाकडे जमा करावी लागेल. त्यामुळे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी केवळ ऑनलाईन फॉर्म भरून थांबू नये. आवश्यक कागदपत्र आणि हार्ड कॉपी संबंधित प्रक्रियेनुसार जमा करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. 5. फोटो अपलोड करण्याचे अत्यंत महत्त्वाचे नियम. आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग, विद्यार्थ्यांच्या फोटोबाबतचे नियम. मंडळाने फोटो संदर्भात स्पष्ट मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. आणि लक्षात ठेवा, आवेदनपत्र मंडळाकडे पाठवल्यानंतर आणि प्रवेशपत्र तयार झाल्यानंतर फोटो बदलता येणार नाही. त्यामुळे फोटो अपलोड करताना अत्यंत काळजी घ्या. कसा असावा? फोटो व्यावसायिकरित्या काढलेला रंगीत पासपोर्ट साईज फोटो असावा. फोटोचा फॉर्मॅट JPG किंवा JPEG असावा. फोटोचा आकार 25 किलोबाईट ते 40 किलोबाईट दरम्यान असावा. आणि फोटो गेल्या 6 महिन्यांच्या कालावधीत काढलेला असावा. 6. ऑनलाईन शुल्क भरण्याची पद्धत आता पाहूया. परीक्षा शुल्क कसे भरायचे? माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांची निवड करून एकत्रित परीक्षा शुल्काची रक्कम SBIE कलेक्ट ऑनलाईन पेमेंट गेटवेद्वारे ऑनलाईन भरायची आहे. महत्त्वाचे म्हणजे जुने बँक चालान वापरू नये. तसेच मंडळामध्ये रोख स्वरूपात परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे शुल्क भरताना मंडळाने दिलेल्या ऑनलाईन पद्धतीचाच वापर करावा. तर विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक मित्रांनो, इयत्ता 10वी फेब्रुवारी ते मार्च 2027 बोर्ड परीक्षेच्या ऑनलाईन आवेदनपत्राबाबतची ही संपूर्ण आणि महत्त्वाची माहिती होती. फॉर्म भरताना विशेषतः तारीख, नाव, जन्मतारीख, विषय, पेन ID, अपार ID, फोटो आणि पेमेंट स्टेटस या सर्व गोष्टी काळजीपूर्वक तपासा. विशेषतः फोटोबाबत निष्काळजीपणा करू नका, कारण आवेदनपत्र आणि प्रवेशपत्र तयार झाल्यानंतर फोटो बदलता येणार नाही. ही माहिती इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि सर्व माध्यमिक शाळांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि पालकांच्या WhatsApp ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या शिक्षण विभागातील महत्त्वाच्या बातम्या, बोर्ड परीक्षा अपडेट्स, शासन निर्णय आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी अमित टेककट्टा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचा प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद. जय हिंद.